नमस्कार मित्रांनो, आज आपण एक क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सो लेट अस मूव टू द क्वेश्चन. व्हॉट इज मेंट बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? एक्सप्लेन अ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल डेव्हलप्ड बाय इस्रो विथ द हेल्प ऑफ स्कीमॅटिक डायग्राम. ओके, सो बेसिकली क्वेश्चनचे दोन पार्ट्स आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपल्याला सॅटेलाइट लॉन्च व्हेकल म्हणजे नक्की काय हे एक्सप्लेन करायचं आहे, आणि सेकंड पार्टमध्ये आपल्याला इस्रोने डेव्हलप केलेला एखाद सॅटेलाइट लॉन्च व्हेकलला एक्सप्लेन करायचं आहे. सो जसं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आपल्या कोर्सवर्कमध्ये आपण PSLV ह्या सॅटेलाइट लॉन्च व्हेकलचा आपण अभ्यास केलेला, राईट? आणि म्हणून आपण इथेही PSLVबद्दलच PSLVचा स्केमॅटिक डायग्राम आणि त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन इथे आपण स्टेट करणार आहोत. पण त्याच्या आधी क्वेश्चनचा पहिला पार्ट बघा. व्हॉट इज मेंट बाय सॅटेलाइट लॉन्च व्हेकल? हे बघा, मी ऑलरेडी हे सगळं मेन मॉडेलमध्ये कव्हर केलेलं आहे, राईट? हा क्वेश्चनवाला मॉडेल आहे. सो तुम्हाला आत्तापर्यंत हे आलं पाहिजे, आणि स्टील जर नसेल येत तर आता नीट लक्ष देऊ नये का, सो दॅट तुमच्या लक्षात राहील. ओके, लेट अस गेट स्टार्टेड. Satellite launch vehicles are used to place the satellites in their specific orbits. Okay, so basically काय, सॅटेलाइटला त्यांच्या स्पेसिफिक ऑर्बिटमध्ये प्लेस करण्यासाठी अर्थवरून जे व्हेकल लॉन्च होतात त्याला आपण सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स असं म्हणतो. ओके, सॅटेलाइट हा त्या लॉन्च व्हेकलचा एक छोटासा पार्ट असतो, किंवा आपण तुम्ही असं म्हणू शकता ती व्हेकल ते एक साधन आहे जे तुम्हाला ग्राउंडवरनं त्या सॅटेलाइटला स्पेसमध्ये किंवा त्याच्या पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये प्लेस करतं. ओके, सो दॅट इज सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. आणि आपण ऑलरेडी मागे बघितलेलं आहे, PSLV, GSLV, SLV असे वेगवेगळे प्रकारचे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल्स असतात, बरोबर? पुढे बघूयात. The structure of Polar Satellite Launch Vehicle, that is PSLV, developed by ISRO is shown ahead. Okay, so basically मी PSLVचं फुल फॉर्म काय आहे? पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, आणि हे आपल्या इस्रोने डेव्हलप केलेलं आहे. इस्रो काय आहे? इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, राईट? सो आपल्या इस्रोने जे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल और PSLV जे डेव्हलप केलेलं आहे त्याचं आपण डायग्राम ऑलरेडी मागे मॉडेलमध्ये बघितला आहे, आणि इथेही मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. ओके, बरं, अजून एक, तुमच्या बुकमध्ये असं लिहू नका. ओके, हे मी तुम्हाला समजवण्यासाठी लिहिलेलं आहे की PSLV. तुम्ही काय लिहाल तुमच्या बुकमध्ये? द स्ट्रक्चर ऑफ PSLV डेव्हलप्ड बाय इस्रो इज ॲज शोन बिलो, आणि खाली त्याचा डायग्राम काढायचा. ओके, डायग्राम मी पुढच्या स्लाईडमध्ये दाखवते, कारण मला तो एक्सप्लेन करायचा आहे. पुढे बघूयात. It is a vehicle with 4 stages using solid and liquid fuels. Yes, if you remember, जेव्हा मी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल एक्सप्लेन करत होती तेव्हा मी हे सांगितलेलं की हे जे व्हेकल्स आहेत हे आपले साधे पेट्रोल डिझेल यूज नाही करत, ते वेगळ्या प्रकारचं फ्युअल, एक स्पेशल फ्युअल्स असतात ते वाले फ्युअल्स यूज करतात. ओके, पुढे बघूयात. The weight of the vehicle decreases after each stage because of the consumption of fuel at that stage and detachment of the stage, that is the empty tank from its body. ह्याचा अर्थ काय की हे जे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल आहे ह्याचे 4 वेगवेगळे स्टेजेस असतात, आणि एक स्टेज कंप्लीट झाल्यानंतर ती स्टेज त्या मेन लॉन्च व्हेकलपासून डिटॅच होते, निघून जाते. ओके, बेसिकली तुम्ही असं म्हणू शकता डिस्कनेक्ट होते, डिटॅच होते, बरोबर? आणि हे डिटॅच का होतं? कारण बघा, जेव्हा 4 स्टेज असते, जेव्हा पहिली स्टेज असते ना, पहिली स्टेज कंप्लीट झाली की पहिल्या स्टेजमध्ये जे फ्युअल टँक आहे ना ते रिकामं होतं, कारण तिकडचा फ्युअल ऑलरेडी यूजअप झालेलं असतं. मग त्या फ्युअल टँकचा भार न उचलण्यासाठी तो जो फर्स्ट स्टेज आहे ती डिटॅच होते. असं प्रत्येक स्टेजला हळूहळू डिटॅचमेंट होत राहते, आणि ह्या डिटॅचमेंटचा फायदा काय आहे? त्या सॅटेलाइटचं और रॅदर त्या लॉन्च व्हेकलचं वेट हळूहळू कमी होतं, आणि इट विल बी इझियर फॉर द लॉन्च व्हेकल टू पुट द सॅटेलाइट इन ऑर्बिट. ओके, त्या सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये टाकण्यासाठी हे जास्त इझी आहे, राईट? म्हणजे जसं जसं ते लॉन्च व्हेकल स्वतः हलकं होईल तसं तसं इट विल बी बेटर फॉर द लॉन्च व्हेकल टू पुट द सॅटेलाइट इन टू इट्स ऑर्बिट. ओके, पुढे बघूयात. Thus the vehicle moves with higher speed after every stage. ह्याचा अर्थ काय? प्रत्येक स्टेज नंतर ते व्हेकल जास्त स्पीडने मूव्ह करायला सुरू होतं. का?
कारण त्याचं वेट प्रत्येक स्टेजमध्ये कमी होतं आहे, राईट. म्हणजे पहिली स्टेज कंप्लीट झाली की पहिला स्टेज डिटॅच होणार, सेकंड स्टेज कंप्लीट झाली की सेकंड स्टेज डिटॅच होणार. असं जर तुम्ही कम्पेअर केलं पहिल्या स्टेजच्या वेळेला आणि फोर्थ स्टेजच्या वेळेला त्या लॉन्च व्हेकलचं वेट खूप कमी होतं. ओके, त्याच्यामध्ये खूप जास्त मोठा डिफरन्स असतो. आणि हाच डिफरन्स कारणीभूत आहे की जसं जसं व्हेकल पुढे जातं ऑर रॅदर त्याचे स्टेजेस कंप्लीट होत जातात तसे त्याची स्पीड वाढत जाते. का? कारण ते हलकं होतं, त्याचं वेट कमी होतं. ओके, सो इन जनरल हे 4-5 पॉईंट्स आहेत ते तुम्ही लिहू शकता एका लहान आन्सरसाठी. बट अगेन जर तुम्हाला मोठं आन्सर विचारलं, शॉर्ट नोट विचारली किंवा मग 3 किंवा 4 मार्कांचं उत्तर विचारलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून पॉईंट्स ॲड करावे लागतील, जे मी आता तुम्हाला पुढे डायग्राममध्ये एक्सप्लेन करणार आहे. ओके, लेट अस मूव्ह अहेड. येस, आय होप तुम्हाला हा डायग्राम लक्षात आहे. इम्पॉर्टंट डायग्राम आहे. सो येस, मी हायलाईट करते ह्याला. येस, ओके. सो हे आहे PSLV, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल, डेव्हलप बाय इस्रो. ओके, आपल्या इस्रोने डेव्हलप केलेलं PSLV लॉन्च व्हेकल आहे हे. सो जर तुम्ही बघितलं त्याचा जो टोकाचा भाग आहे जिथे मी प्लेस फॉर सॅटेलाइट लिहिलं आहे, त्याचा अर्थ काय की त्या अख्ख्या लॉन्च व्हेकलमध्ये सॅटेलाइट कुठे आहे? येस, इथे. ओके, सो बेसिकली सॅटेलाइट स्टेज, और तुम्ही असं म्हणू शकता की सॅटेलाइट इज प्लेस्ड ॲट द टॉप ऑफ PSLV. ओके, ह्या एवढाच पार्ट आहे सॅटेलाइटचा. मग काय होतं, जे हे बघा अर्थवरून लॉन्च होताना इतका मोठा जो लॉन्च व्हेकल असतो तो एवढा मोठा असतो. मग अर्थवरून थोडंसं दूर गेल्यानंतर ही फर्स्ट स्टेज डिटॅच होते, मग सेकंड स्टेज डिटॅच होते, मग थर्ड आणि मग फोर्थ, आणि लास्टला काय उरतं? फक्त सॅटेलाइट. ओके, दॅट इज हाऊ इट वर्क्स. आणि कसं आहे बघा ना, तुम्ही जेव्हा हे पूर्ण एकत्र असेल ॲज अ स्ट्रक्चर तेव्हा ते जास्त हेवी असणार, बरोबर. हाऊएव्हर जेव्हा हा फोर्थ स्टेज पण डिटॅच होईल तेव्हा फक्त हा सॅटेलाइट असेल, मग तेव्हा त्याचं वेट किती कमी असेल, राईट. हेच मी मला मगाशी एक्सप्लेन करत होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. ओके, सो पहिला पॉईंट तुम्ही ह्याच्यामध्ये काय लिहू शकता की 4 स्टेजेस आहेत, तुम्ही त्याचा डायग्राम बनवायचा आणि ह्याला तुम्हाला एक्सप्लेन करू शकता. ओके, engine using solid fuel which provides the initial thrust. आता जर तुम्हाला आठवत असेल मी लॉन्च व्हेकल एक्सप्लेन करताना सांगितलेलं की लॉन्च व्हेकल्समध्ये न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन यूज केला जातो. थर्ड लॉ ऑफ मोशन काय आहे? एव्हरी ॲक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, बरोबर. सो इथे काय होतं की जेव्हा हे जे सॉलिड फ्युअल आहे ह्याचं जेव्हा कंबशन होतं तेव्हा एक स्पेसिफिक प्रकारचा गॅस रिलीज होतो. जो गॅस जो गॅस हाय टेम्परेचरमध्ये आल्यानंतर तिथे रिॲक्शन होते त्या गॅसची हाय टेम्परेचरसोबत आणि तो गॅस एक्सपांड करायला बघतो. ओके, आता इथे काय होतंय, जेवढा व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम तर कॉन्स्टंट राहणार, पण गॅस स्वतःला एक्सपांड करण्याचा प्रयत्न करतोय, राईट. आणि ही ॲक्शन टुवर्ड्स विच डायरेक्शन जाते? टुवर्ड्स ग्राउंड, बरोबर. म्हणजे काय? ॲक्शन इज टुवर्ड्स ग्राउंड, मग रिॲक्शन काय असणार? इक्वल अँड अपोजिट म्हणजे अपोजिट डायरेक्शन, म्हणजे अवे फ्रॉम द ग्राउंड. ओके, आणि ही जी रिॲक्शन आहे ना हीच कारणीभूत आहे त्या अख्ख्या लॉन्च व्हेकलला थ्रस्ट प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि या इनिशियल थ्रस्टमुळेच लॉन्च व्हेकल ग्राउंडवरनं वर जातं. ओके, ग्राउंडवरनं वर ड्राईव्ह होतं. त्याच्यानंतर फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज असे प्रत्येक स्टेजला डिटॅचमेंट होत जाते आणि लास्टला सॅटेलाइट त्याच्या ऑर्बिटमध्ये प्लेस होते. ओके, सो दॅट इज हाऊ दिस PSLV वर्क्स. आणि आय होप तुम्हाला हे सगळं मी ऑलरेडी मागच्या मॉडेलमध्ये शिकवलेलं आहे. सो आय होप तुम्हाला हे लक्षात नसेल तर आत्ता हा व्हिडिओ पुन्हा तुम्ही रिपीट बघा, म्हणजे मग तुम्हाला पूर्ण नीट डोक्यात राहील हे. ओके, सो येस, दॅट इज ऑल फ्रॉम माय साईड. ओके, ऑल राईट, मी PSLV लिहायची विसरली. येस, PSLV इज अवर पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. ओके, सो आय होप तुम्हाला हा आन्सर समजलेला आहे. आय होप तुम्हाला आता हा डायग्रामही समजला असेल. ऑल्सो खूप इम्पॉर्टंट डायग्राम आहे, एक्झाममध्ये शॉर्ट क्वेश्चन असतो. सो मेक शुअर यू रिमेंबर दिस. ओके, सो दॅट इज ऑल फ्रॉम माय साईड फॉर दिस आन्सर. आय होप तुम्हाला आन्सर समजलं असेल आणि थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.